धावपळीच्या युगात, धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण निरोगी आयुष्य कोणाला नाही आवडणार? तर त्याच्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली सुद्धा आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी खालील काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरतील. निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. निरोगी आरोग्यासाठी 56 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर अशा काही टिप्स आहेत ज्याचा अवलंब करून आपण आपले आयुष्य निरोगी आणि छान असं जगू शकतो. चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलगोबीचा रस काढून तिथे तीळ असतील तिथे मसाज करा. तीळ हळूहळू कमी होऊ लागतील. नंबर 2, एक बटाटा किसून घ्या आणि नंतर त्यामध्ये थोडेसे दूध टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावरचे पाण्याने धुवून टाका. असे आठवड्यातून 3दा केल्याने चेहऱ्यावरील सर्व टॅन म्हणजेच काळसरपणा हा दूर होईल. नंबर 3, जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाणे आवश्यक आहे, कारण यामुळे पचन सुधारते आणि आपले अन्न लवकर पचायला मदत होते. 4, जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुमच्या घशामध्ये ॲलर्जी असेल तर अद्रकाचा चहा प्यावा, त्यामुळे तुम्हाला खूपच आराम जाणवेल. 5, लिंबाचा रस हा मलाईमध्ये मिसळून रोज हात आणि पायावर लावल्याने काळसर त्वचा ही हळूहळू गोरी होऊ लागते. त्यानंतर आहे, ताप कमी होत नसेल तर गुडवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि हे पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखी प्या. यामुळे तुमचा ताप हा लवकर बरा व्हायला मदत होईल. नंबर 2, रोज एक रसगुल्ला किंवा छेना खाल्ल्याने डोळ्याची जळजळ आणि पिवळसरपणा यासारखे समस्या कायमच्या दूर होतात आणि डोळेसुद्धा त्यामुळे निरोगी राहतात. नंबर 3, जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि हळूहळू त्यांच्यामध्ये अनेक आजार विकसित होऊ लागतात. म्हणून हा नाश्ता नेहमी हेल्दी आणि जड असावा. त्यामुळे तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही आणि लवकर वजन वाढत नाही. नाश्ता केल्याने निरोगी आरोग्यासाठी फायदे सुद्धा होतात. नंबर 4, जे लोक रोज काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि त्यांचे हृदय सुद्धा नेहमी निरोगी राहते. नंबर 5, गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबरदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. विशेषतः हिवाळ्यामध्ये गरम दुधासोबत जिलेबी खाणे हे अधिक फायदेशीर ठरते. 6, अंगठ्यावर काळा धागा बांधल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात आणि असे मानले जाते की त्याने नजर सुद्धा लागत नाही. नंतर आहे, पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ हा निघून जातो आणि सर्दीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. नंतर आहे, जर तुम्ही रोज एकच उशी न धुता वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या हे पडू शकतात आणि डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. असे मानले जाते की दररोज एकच उशी वापरल्याने त्यातील जंत तुमच्या चेहऱ्यावर बसून तुम्हाला पिंपल येण्याची सुद्धा शक्यता असते. नंबर 4, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रास होत असेल तर अंजीर रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून खूप आराम मिळतो. नंबर 5, डोक्याखाली उशी ठेवून झोपणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या मणक्याला आणि मानेला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला डोक्याखाली उशी ठेवून झोपायची सवय असेल तर हलके जाड सुती कापड घेऊन झोपावेत. नंबर 6, ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने दाताची समस्या आणि श्वासाची दुर्गंधी होऊ शकते. नंबर 7, खजुरासोबत मोठी वेलची खाल्ल्याने वृद्ध स्त्री सुद्धा तरुण दिसू लागते. नंबर 8, निरोगी आरोग्यासाठी पाण्यामध्ये उकडलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने पांढऱ्या पाण्याची समस्या दूर होते. नंबर 9, ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना मणक्याशी संबंधित समस्या कधीही होत नाही. नंबर 10, रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि चमक सुधारण्यास खूप मदत होते. नंबर 11, ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी रोज खजूर खावे. याशिवाय लाल बीटरूटचे सेवन करणे देखील त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. नंबर 12,
ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि त्यांना केस गळण्याची समस्या होत नाही. परंतु लक्षात ठेवा की निरोगी आरोग्यासाठी जास्त घट्ट केस बांधणे हे जरूर टाळले पाहिजे. नंतरचं आहे रात्रीच्या दुधामध्ये भिजवलेले हरभरे खाल्ल्याने पातळपणा दूर होऊन शरीर हे नेहमी मजबूत राहते. नंबर 14, डास चावण्याच्या जागेवर लाल चिन्ह असल्यास, आग, खाज येत असेल अशी समस्या असल्यास त्यावर लिंबाचा रस लावावा. त्यामुळे तुमचे इन्फेक्शन हे त्वरित बरे होईल. 15, ज्या महिला आंघोळीपूर्वी केसांना डाय आणि मसाज करतात त्यांचे केस हे अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. गर्भधारणेनंतर ज्या महिलांच्या पोटावर डाग पडतात त्यांनी पालकाचा रस काढून डागावर लावावा. यामुळे डाग हळूहळू निघून जाण्यास मदत होते. नंबर 2, जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येण्याची समस्या असेल तर कांद्यावर काळे मीठ आणि लिंबू टाकून खावे. यामुळे अपचन हे दूर होईल. 3, केसांना खोबरेल तेल लावल्याने केस हे मजबूत होतात. नंबर 4, थंडीच्या काळात शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. शेंगदाणे शरीरात उबदारपणा आणतात ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदयसुद्धा निरोगी राहण्यास खूप मदत होते. नंबर 5, दररोज डोकेदुखी होत असेल तर पालक अजिबात खाऊ नका. 6, रात्री नेहमी दुधामध्ये तूप मिसळून प्यावे. हे हाडासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यामुळे आपले रक्तसुद्धा वाढते. 7, निरोगी आरोग्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीवर लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 8, जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर दालचिनीचे दूध पिल्याने खूप फायदा होतो. जर तुम्हाला दालचिनीचे दूध प्यायचे नसेल तर कोमट पाण्यामध्ये दालचिनी घालून त्याचे सेवन करावे. नंबर 9, चांगली झोप घेऊन सुद्धा थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे केव्हाही तुम्ही उठता तेव्हा 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. आजच्या आरोग्यविषयक टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि जर का तुम्हाला ह्या टिप्स तुम्हाला आचरणामध्ये आणायच्या असतील तर नक्कीच आचरणामध्ये आणा आणि आपले आयुष्य निरोगी जगा.